क्रिएटिव्ह बना. तुम्हाला हवी असलेली गोष्ट मिळवण्यासाठी तुमच्या पूर्ण शक्तिशाली कामांची अगदी मालिकाच तयार करा. जर तुम्हाला तुमच्या जीवनात सोबत देणारी व्यक्ती हवी आहे, तर आजच त्या व्यक्तीच्या साहित्यासाठी, त्याच्या सगळ्या सामानासाठी तुमच्या कपाटात जागा तयार करा. तुम्हाला नवीन घर घ्यायचं असेल, तर तुमचं आत्ताचं घर नीटनेटकं करा. म्हणजे तुम्हाला घर सोडताना पॅकिंग करणं अगदी सोपं जाईल. आणि जर का तुम्हाला कोणत्या मोठ्या सहलीला जायचं असेल, तर आजच तुमची सुटकेस बाहेर काढा आणि स्वतःला त्या जागेच्या चित्रांनी अगदी व्यापून टाका. त्या चित्रांमध्ये स्वतः असल्याची कल्पना करायची. विचार करा, तुमची इच्छा पूर्ण झाल्यावर तुम्ही काय केलं असतं. थोडक्यात काय तर आपण अगदी हे स्पष्ट करायचं स्वतःला की आपल्याला जी गोष्ट हवी आहे ना, ती आत्ताच आपल्याला मिळते आहे. आणि मिळाल्यानंतर आपला जो काही आनंद असेल, आपली जी काही सेलिब्रेशनची पद्धत असेल, जगण्याची पद्धत असेल, ती आत्ताच अनुभवायची. हाय, हॅलो, नमस्कार. मी शुभांगी एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं की खूप सारं नॉनव्हेज बनलं गेलं होतं आणि पार्टी झाली होती. तर तेच काही सामान होतं जे मी ठेवून दिलं आणि त्यानंतर भांडी मांडायला घेते. ही दुपारची साधारणतः 3:30 ते 4 वाजताची वेळ आहे. आता मला लगेच स्वयंपाकाला लागायचं आहे, कारण आज आहे होळी. आणि हे बघा, हे ना जी काही पद्धत मी आता तुम्हाला दाखवली की कणिक मळायची आणि त्यामध्ये म्हणजे पाणी वरून ओतून पाण्यामध्ये ती ठेवून द्यायची, हे मी रिसेंटलीच इन्स्टावरती व्हिडिओ पाहिला की पुरणपोळी अशा पद्धतीनं खूप नाजूक बनते. म्हणून म्हटलं चला आपण आपल्या स्वयंपाकाच्या पद्धतीमध्ये थोडासा बदल करूया आणि करून बघूया अशा पद्धतीनं की खरंच कशी बनतीये पुरणपोळी. मी नेहमी डाळीमधलं पाणी काढून झाल्यानंतर त्या डाळीमध्ये गूळ मिक्स करून ते हलवून नंतर ते पुरण वाटून घेते. पण मी जो व्हिडिओ पाहिला होता त्यामध्ये त्यांनी पहिल्यांदा डाळ वाटून घेतली होती आणि वाटलेल्या डाळीमध्ये नंतर गूळ मिक्स केला होता आणि ते फेटलं होतं. तर आज मी त्या पद्धतीने करते. म्हणजे सगळाच बदल आहे थोडक्यात. आणि हा जो तुम्ही गूळ पाहताय ना, तर हा मी महडवरून जेव्हा अष्टविनायकला गेले होते ना, तेव्हा महडवरून आणलेला आहे. आणि यामध्ये सुंठ आहे. हो, मी तुम्हाला त्याही व्लॉगमध्ये बोलले होते की जी काही गुळ पावडर आम्ही घेतली होती ना, ती वेलचीवाली घेतली आहे रोजच्या चहासाठी. आणि हा जो गुळ आहे तो सुंठवाला घेतला आहे. तर वेगळा सेपरेट सुंठ मला आता या पुरणामध्ये घालण्याची काहीच गरज नाही आहे. आणि खरंच हा केमिकल विरहित गूळ अगदीच छान आहे. जर का कोणाला मागवायचं असेल तर मी नक्कीच कॉन्टॅक्ट डिटेल्स देते, आहेत माझ्याकडे. आणि मलाही आता असं वाटायला लागलं की यार, आपण का कंजूसी केली. घेत होते भरपूर सारा गूळ, तर मी म्हटलं नाही, आपण पहिल्यांदा थोडाच घेऊन बघूया. आणि आता ऑनलाईन ऑर्डर करायचं तर थोडंसं ते महाग पडते असं मला वाटतंय. जर का तुमच्यापैकी कोणी ऑर्डर करणार असेल तर मी नंबर देते, नक्की कॉल करा, विचारा. मुळातच गुळामध्ये सुंठ पावडर होती, पण वेलची पावडर मी करून आत्ता जी काही तुम्ही साखर मिक्स केलेली पाहिली ना, तर ती मी वेलची बारीक करून ॲड केली. काय मस्त पुरण बनलं होतं माहिती आहे. पण ही जी काही तुम्ही कणिक पाहताय, ही मी पहिल्यांदाच हे सारं काही ट्राय करते. तुम्हाला बोलले ना, तर पाण्यातून जेव्हा मी काढलं त्यावेळेला ही अशी काहीशी अवस्था होती. तर मला असं वाटलं यार, फसतंय की काय हे सारं, की किती सारं हे चिपकलं त्या पोळपाटाला. पण नाही, नंतर तेल लावून जेव्हा छानपैकी कणिक अशी मर्दून घेतली ना, तेव्हा मस्त झाली. आणि नेक्स्ट टाईम म्हणजे मी पुन्हा जेव्हा केव्हा बनवेन पुरणपोळी ना, मी अशाच पद्धतीनं बनवणार. आय थिंक आता गुढीपाडव्याला पुरणपोळी असेल. भज्यासाठी पीठ भिजवून ठेवलं आणि खडा मसालासुद्धा कटाच्या आमटीसाठी भाजून घेतला. कालपासून मला असं वाटतंय की मी सतत मसालेच भाजते आहे. काल ते नॉनव्हेजचे मसाले, आज पुरणपोळी. एक साथ लगेच आले ना, लागोपाठ, ब्रेकच नाही आहे. तर चला, कटाची आमटीसुद्धा छानपैकी मी केली आहे. आणि हो, मी थोडीच केली आहे, कारण आता पुन्हा दुसऱ्या दिवशी अजून नॉनव्हेज असणार आहे. तर हो, तो देखील व्हिडिओ मी याच व्हिडिओमध्ये इन्क्लूड केला आहे. म्हणजे हा जो तुम्ही व्लॉग पाहताय ना, तर तो 2 दिवसाचा आहे. कारण दुसऱ्या दिवशी म्हणजे धुलीवंदन दिवशी ना खूप काही मी शूट करत नाही बसले, त्यामुळे खूप थोडंसंच शूटिंग होतं. ते मी याच व्हिडिओमध्ये एंडला ॲड केलेला आहे. तर चला, खूप मस्त झाल्या होत्या पुरणपोळ्या आणि करताना सुद्धा खूप मजा येत होती. कसं असतं माहिती आहे, आपण पदार्थ तोच तो बनवत असतो, पण थोडंसं ना वेगळ्या पद्धतीनं बनवला, एकमेकींचं बघून काहीतरी वेगळं ट्राय केलं तर करायलाही मजा येते, अगदीच मजा येते. स्वयंपाक करायला बाईला उत्साह कधी येतो माहिती आहे? जेव्हा घरचे तिच्या अगदी आवडीनं खात असतात जे काही ती बनवेल.
आमच्याकडे ज्या पद्धतीनं नॉनव्हेज आवडतं की नाही, तर त्याहून जास्त ही पुरणपोळी आवडते. आहोंना ही पुरणपोळी दूध किंवा कटाची आमटी दोन्हीसोबत चालते. पण माझ्या प्रितिशला पुरणपोळी आणि आमटी हे कॉम्बिनेशन आवडतं. आणि मला पुरणपोळी आणि दूध हे कॉम्बिनेशन आवडतं. तुम्हाला कोणतं कॉम्बिनेशन आवडतं ते नक्की मला कॉमेंट करून सांगा. किती वाजता आहेत? ओके, चला आम्हाला ना 8 वाजता खाली जायचं आहे. तर जस्ट पोळ्या झाल्या आणि खूप म्हणजे खूप टेस्टी पोळ्या झाल्यात आज, खूपच. पण तरीसुद्धा अजून इम्प्रूव्हमेंटला स्कोप आहे. काय खूप म्हणजे खूपच छान झालेत. पण तरीसुद्धा स्वामी स्नेहमध्ये मी ज्या काही पुरणपोळ्या खाल्ल्या, अगदी चव तशीच आहे, पण सॉफ्टनेस माझा थोडा कमी आहे. मला असं वाटतं वरच्या आवरणावरती मी अजून थोडं काम करायला हवं, किंवा फास्ट गॅसवरती भाजायला हव्या. मी काय केलं, थोडंसं ना हे बघा अशा खरपूस भाजत राहिले. हे बघा, तुम्हाला बघूनच कळत असेल की मला अजून कणकेवरती काम करण्याची गरज आहे. पण त्या गुळामुळे हा हा काय चव आली आहे म्हणून सांगू. होय होय होय, चुम्मेश्वरी. आता मी आवरून घेते माझं स्वतःचं आणि मग भजी तळायचे आहेत. नैवेद्यपुरतीच भजी आणि एखादी कुरडई आणि पापड तळून खाली जाऊन येऊया. तुम्हालाही दाखवते आमची होळी, तशी मी दाखवत असते दरवर्षी. आपण अशी एवढीशी तयारी केली आहे, पण छान केली आहे. ही पोळी नैवेद्याची नाही आहे, आय थिंक सो दुसरी आहे. नाही ठीक आहे, भात आणि आमटी घेऊया, बाकीचं आल्यावर करूया. लाइटिंगची कमी आहे. जास्त काही नटायचं नाहीये ना, आज गडबड आहे सगळी. चला जाऊया. लाईट गेलेली आहे, हे सगळं इन्व्हर्टरवरती सुरू आहे, आपल्याला कळत नाहीये. बरोबर 8चं टायमिंग दिलंय. जर का 8ला होळीचं दहन झालं खाली तर प्रॉब्लेम होईल. चला, आपलं मिस होईल. चला ना. अरे फोन केला होता कल्पनाला ना, त्यांच्याकडून दिसतं. अरे चालूच होत नाहीये. आता कसं चालू आहे? आमच्या शेगडीला लाईट लागते. लाईट गेल्यानंतर हे असं काहीच करावंच लागतं. बरं, कल्पना बोलली खाली कोणीच नाही आलेलं अजून, तुझं होईल हे. मी विचारलं होतं, म्हणजे कल्पनाच्या मिस्टरांना विचारलं होतं की मी तळून घेऊ का म्हणून. त्यांनी पण खाली वाकून, त्यांच्या इकडून दिसतीये ना होळी, तर खाली वाकून सांगितलंय की तळून घेऊ शकतेस तू. ती लेडी काय बोलली की होळीला लागतात हे फेणी पापड. बस बस. गॅलरीतून खाली होळीची कितपत तयारी झाली आणि कितपत लोक जमा झालेत यावरती आमचं डिपेंड होतं. तर थोडासा वेळ होता म्हणून तेवढ्या वेळेमध्ये मी हे सारं तळून घेतलं. आल्यानंतर पुन्हा कंटाळा नको, कारण खरंच खालून जेव्हा वरती येतो ना, मग पुन्हा काहीच स्वयंपाक वगैरे करायची इच्छा उरत नाही. आणि आज तर मला रील वगैरे करायला सुद्धा वेळ मिळाला नाही आणि मूडही नव्हता. खूप थकले होते मी, कालपासून सतत स्वयंपाकच करते. त्यामुळं असं झालं होतं आता की पटकन खावं आणि झोपून जावं. तर चला मग आता मस्तपैकी भजी तळून घेतले, पापड तळून घेतले. आता निघूया खाली. भजी पण रेडी. हीच ही पोरगी आहे जिने मला एवढा सारा कलर लावलाय. हॅपी होली. कलर न आणता एवढा सारा कलर लागलेला आहे. या दिवशी अमरावती म्हणजेच विदर्भ साईडला जी काही साखरेची गाठ असते ना, म्हणजे आपण गुढीपाडव्याला
गुढीला घालतो, आमच्याकडे गुढीला घालतात, तर ती यांच्याकडे आज तिचा पहिला मान असतो. हे अशा पद्धतीनं खूप सारे व्हिडिओज, फोटोज तर काय, जितके काढावे तितके कमीच. तर वेगवेगळे कॉम्बिनेशन्स करून खूप सारं फोटो सेशन झालं, व्हिडिओज झालं आणि मटकूनही झालं. तर अशी होती यावर्षीची आमची होळी. आणि चला आता पुन्हा दुसऱ्या दिवशी धुलीवंदन, कलर खेळायचा. आमच्या गावाला रंगपंचमी दिवशी प्रॉपर रंग खेळतात, धुलीवंदनला नाही. पण जेव्हापासून इकडे म्हणजे पुण्यामध्ये आहोत आम्ही 2008 सालापासून, 8च्या एंडिंगला आम्ही आलो आहे तसं तर, तेव्हापासून धुलीवंदन होतं सेलिब्रेट. पण ताट घेतले, अहोनीही ताट घेतले आणि माझंही ताट अहोंनी रेडी ठेवले. बरं झालं मी भजी वगैरे तळून गेले, नाहीतर येऊन ना मला झालंच नसतं. आणि काय पुरणपोळी झाली आहे माहिती आहे. चला आम्ही मस्त खाऊन घेतो आता. आणि सगळ्यांना हॅपी होली माझ्याकडून. माहिती आहे मला नाही, पण आमच्या गावाकडे ना रंगपंचमी लाच कलर खेळतात, आत्ता नाहीत खेळत, त्यामुळे आपण म्हणू शकतो ना हॅपी रंगपंचमी. गुड मॉर्निंग. व्हेरी गुड मॉर्निंग. हॅपी होली. हॅपी होली. सकाळी सकाळी झाडांना हो खाली ना होळीची तयारी खेळण्याची. हे बघा डीजे आलेला आहे. हे बघा ना आतलं माझं आवडतं रोप, मस्त आहे ना. बऱ्याच वेळा विचारतात नॅचरल आहे का, तर हो नॅचरल आहे. आणि याला पण कमेंट आल्या होत्या की हे नॅचरल आहे का. आणि आता वाजतायत 8:15. त्याचं काय झालं होतं माहिती आहे का, की आमच्याकडे ना ब्लॅक टी शर्ट ज्याच्यावरती पाठीमागं आपलं नाव लिहिलेलं असेल असं आम्ही ना ऑर्डर केले होते. आणि आमच्या चौघींच्या ग्रुपमध्ये कल्पनानंच आमच्या सगळ्यांची ऑर्डर दिली होती. आणि काल टी शर्ट आले, बिचारी कल्पना. आम्हा तिघींचे आले आणि तिचाच आला नाही. मग आम्ही काय केलं, आमचेही रिटर्न दिले त्याला. आणि त्याला म्हटलं की तू तिचा आणून दिलास तरच आम्ही सगळे घेणार. तर त्या केसमध्ये आम्ही तो टी शर्ट परत दिला आहे. आता आज आला तर माहिती नाही, पण तोपर्यंत मी हा एक जुना शर्ट आहे हा ॲक्च्युली, जो मी आता वापरत नाही आहे. आणि असं का होत असेल की जे आपण वापरत नाही, खराब झाले म्हणून टाकून दिले, ते जेव्हा आपण असं घेतो की चला आज कलर खेळायचं आता हे खराब होणार आहे, तर ते चांगलं दिसायला लागतं. म्हणजे असं झालंय मला की हा चांगला शर्ट आहे, मी कसं काय ठेवून दिलं याला. आणि बरं मी कानातल्यामध्ये कन्फ्यूज आहे. कानातले पण मी असेच चूज करून काढलेत की जे मी घालत नाही आणि काळे पडलेत. म्हणजे हे बघा ना, आता हा इतका चांगला दिसायला लागलाय ना, हा इतके चांगले दिसायला लागलेत ना हे इयरिंग्स की काय सांगू तुम्हाला. एक हे पण मी काढलं होतं की हे जे मी कधी वापरत नाही. आता हे घातलं की सुंदर दिसतंय, कृष्णा पर्समधलंच आहे, याच्यावरती गळ्यातलं पण आहे. तर मला असं वाटतं की हे पाण्यात घालून खराब करण्यापेक्षा हे ऑलरेडी काळं पडले तर हेच घालावं. हे नाजूक दिसतंय काय जास्त. तर हे असं सगळं सुरू आहे. टी शर्टसाठी व्हाईट टी शर्ट पण मी काढला होता. हे बघा, हा पण शर्ट मी ना थोडासा ना घाण झाला होता म्हणून ठेवून दिला होता. आणि आज अचानक हा मला पांढरा शुभ्र दिसायला लागलाय. बघा बरं, तुम्हाला पण दिसतोय की नाही. आणि हा महागडा आहे हो, याला खराब नाही करू शकत. आणि चांगला आहे, मेन म्हणजे महागचं काही नाही पण चांगला आहे, तर कशाला खराब करा. तर चला मग आता मस्त तयार झालो आहे आणि आता जायचं आहे खाली. तयार म्हणजे सनस्क्रीन लावलं आहे मी आज, भरपूर सनस्क्रीन आणि थोडंसं कॉम्पॅक्ट पावडर. कारण फोटोज होणार, मग सुंदर तर यायला हवं आणि त्याच्यासाठी थोडासा मेकअप हवा, कारण आपण विदाऊट मेकअप सुंदर नाही दिसत. एकच कानातलं घालून फिरती. अच्छा, यामधले काही कलर लास्ट इयरचे उरलेले आहेत, जे ठेवले होते स्टेपल करून, ते घेतले. आणि यावर्षीही पुन्हा मी आहोंना पाठवलं की म्हटलं जा छान छान कलर्स घेऊन या. यामध्ये पिंक, येलो आणि भगवा असं काही कलरच नव्हते. हॅपी होली. अजून आम्ही इथेच आहे, वरतीच.
जायचंय की नाही खाली? इथंच घरातच कलर खेळायचा आहे. चल. मनीषा, चल. हॅपी होली, हॅपी होली. दिल से जरा बीट पे सबके पैर चला ओ नाचो जरा दिल से जरा. आणि आम्हा चौघींची धडपड बघा हा इथे, की हे जे काही शॉर्ट घ्यायचे चालू आहेत ना, की एखादा रील बनवता येईल म्हणून घेतले होते, पण नाही अजिबात चांगले व्हिडिओ आले नव्हते. एकही रील बनलेलं नाही आहे यामधून. तर चला खाली गेल्यानंतर ही अशी काहीशी अवस्था होती. आहोने थोडंफार वरून शूट केलं आहे. खूप पाणी वगैरे असतं, त्यामुळे मोबाईल पुन्हा खाली नाही घेऊन जाता आला, तर थोडंफार शूट केलं. आणि म्हणूनच म्हटलं मी तुम्हाला की होळीचा आणि धुलिवंदनचा एकच व्लॉग मी बनवला आहे. तर मस्त होती होळी यावर्षीची ही. नाचो जरा दिल से जरा बीट पे सबके पैर. आता धुलिवंदन आहे म्हटल्यावर नॉनव्हेज तर पाहिजेच. खाली आम्ही काहीही खाल्लं नाही, खाली सोय केलेली होती स्नॅक्सची, पण न खाताच आम्ही आलो आहे. आणि अर्धा किलो चिकन आणून अशा पद्धतीने डायरेक्ट फोडणी दिली आहे मी, काहीही शूट नाही केलेलं. आणि त्याच्यासोबत गरमागरम भाकरी होती, जी पटकन बनते ना. खरं तर मला अजिबात मूड नव्हता आज नॉनव्हेज बनवण्याचा, पण या दोघांनी मला प्रॉमिस केले की लवकर आता नॉनव्हेज घरी बनव, असं तुला म्हणणार नाही. आणि म्हणूनच मग मी तयार झाले. आणि अर्थातच आहोनीसुद्धा मदत केली, कारण कलर खेळून आल्यानंतर खरंच स्वयंपाक करण्याचा काही त्राण उरतो का हो. पण यावेळेला ना मी जास्त वेळ खेळलेच नाही आहे, मी पटकन वरती आले. आणि हे आदल्या दिवशी भिजवलेलं भज्यांचं पीठ आहे बरं का. संपलंच नव्हतं, काय करणार, कोण खाणार ना तळून. मग जेवढे खायचे होते तेवढेच गरमागरम तळायचे आणि खायचे. हे मी तसंच फ्रीजमध्ये ठेवून दिलं होतं आणि मस्त झाले आजसुद्धा हे भजी. याच पॉझिटिव्ह नोटवरती आजचा हा व्हिडिओ आपण इथंच एंड करू. आय होप आवडला असेल तर एक लाईक करा. नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब ही नक्की करा. बाय.